पहा आता आपण काय बघणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ रेशो. क्लासिफिकेशन काय, रेशोचे टाइप्स कोणते आहेत. तर त्याच्यामध्ये 3 मुख्य प्रकार पडतात रेशोचे. एक म्हणजे बॅलन्स शीट रेशो. आता बॅलन्स शीट रेशोचा अर्थ काय, की बॅलन्स शीटला काय असतात आपल्या लॅबिलिटी ऍसेट. लॅबिलिटी आणि ऍसेट, बरोबर ना. मग ह्या लॅबिलिटीची ऍसेटशी तुलना करून रेशो कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे बॅलन्स शीट मधले आयटमच एकमेकांशी काय केले जातात, कम्पेअर केले जातात आणि त्यांचं रिलेशनशिप इस्टॅब्लिश केलं जातं. त्याला काय म्हणणार, बॅलन्स शीट रेशो. मग त्याच्यामध्ये 2 मुख्य रेशो आहेत. एक म्हणजे करंट रेशो आणि दुसरा म्हणजे लिक्विड रेशो. त्याच्यानंतर इन्कम स्टेटमेंट रेशो. इन्कम स्टेटमेंट कोणतं असतं, कोण सांगतंय? कोणतं असतं इन्कम स्टेटमेंट? प्रॉफिट अँड लॉस अँड ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे काय आपलं इन्कम स्टेटमेंट आहे. तर इन्कम स्टेटमेंट रेशो मध्ये एक 2-3 रेशो मुख्य आहेत. त्याच्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो. त्याच्या ग्रॉस प्रॉफिट कुठं भेटतो आपल्याला? ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंटला. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असतात सगळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आणि नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट कुठं भेटतो? प्रॉफिट अँड लॉसला. प्रॉफिट, P&L account. व्हेरी गुड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर हे जे रेशो आहेत, हे रेशो ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याचे जे आयटम असतात, यातल्या आयटमशी डेबिट क्रेडिटचे आयटम जे आहेत त्यांच्याशी काय केलं जातं, कम्पॅरिझन केलं जातं. आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, इन्कम स्टेटमेंट रेशो. आणि कंबाईन किंवा मिक्स रेशो. कंबाईन किंवा मिक्स रेशो म्हणजे काय, काही आयटम बॅलन्स शीट मधले, काही आयटम इन्कम स्टेटमेंट म्हणजे ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस मधले, आणि मग रेशो कॅल्क्युलेट केले जातात. त्याला म्हटलं जातं कंबाईन रेशो. मग याच्यामध्ये काय, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रेशो. तर हे जे रेशो आहेत, हे रेशो आता आपल्याला बघायचे आहेत. तर त्यातला फर्स्ट बॅलन्स शीट रेशो मधला पहिला जो रेशो असणार आहे तो म्हणजे करंट रेशो. पहिला रेशो कोणता, करंट रेशो. तर करंट रेशोचा फॉर्म्युला याच्या आधी मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, कोण सांगू शकतं का आता? Current liability less current asset. करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड करंट लॅबिलिटी. बघा काय, करंट असेट भागिले करंट लॅबिलिटी हा कशाचा फॉर्म्युला आहे, करंट रेशोचा. हा कशासाठी IMP आहे आता हे पण मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी IMP. फिल इन द ब्लँक साठी IMP. त्यामुळं लक्षात ठेवायचा. तर काय करंट रेशोच्या संदर्भात त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. दिस रेशो कम्पेअर द करंट असेट. बघा याच्या रेशोमध्ये काय केलं जातं, करंट असेट विथ करंट लॅबिलिटी. करंट असेटची तुलना करंट लॅबिलिटीशी केली जाते, म्हणून त्याला म्हटलं जातं करंट रेशो. द आयडल करंट रेशो, हे लक्षात राहू द्या. द आयडल करंट रेशो हे वाक्य खूप महत्वाचं आहे. काय, द आयडल, रिकाम्या जागेसाठी 100% प्रश्न. द आयडल करंट रेशो इज 2:1. काय असतो आयडल करंट रेशो? 2:1. हा आयडल म्हणजे स्टँडर्ड म्हणजे आदर्श करंट रेशो आहे असं समजलं जातं. याचा अर्थ काय होतो, यातला 2 जे आहे तो असेट इंडिकेट करतो आणि एक जो आहे तो लॅबिलिटी इंडिकेट करतो. म्हणजेच काय, 2 असेट आहे म्हणजे लॅबिलिटीच्या दुप्पट असेट आहेत. म्हणजेच काय, जर तुमची लॅबिलिटी 1 रुपये असेल तर तुमचे असेट किती आहेत, 2 रुपये. म्हणजे तुमची फायनान्शियल पोझिशन चांगली का कमी, मालमत्ता जास्त आणि लॅबिलिटी कमी आहे? चांगली. म्हणजेच काय, करंट रेशो अशा पद्धतीचा असणं, 2:1 असणं हा व्यवसायासाठी चांगला संकेत असतो. फायनान्शियल पोझिशन चांगली असं समजलं जातं. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, विच इंडिकेट दॅट करंट असेट. बघा करंट असेट आर ट्वाइस द करंट लॅबिलिटी. करंट असेट ह्या दुप्पट आहेत कशापेक्षा, करंट लॅबिलिटी पेक्षा. इट इज मेजर शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी ऑफ बिझनेस एंटरप्राइजेस. शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी म्हणजेच काय, तुमची अल्पकालीन निधी
किंवा कर्ज फेडण्याची क्षमता किती आहे हे याच्यावरून आपल्याला समजतं. तर आता याच्यामध्ये त्यांनी आपल्याला एक चार्ट दिलाय, त्याच्यामध्ये हा रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आवश्यक असणार आहे. करंट रेशोचा फॉर्म्युला काय आधी तो सांगायचा मला, मग त्या दोन गोष्टी आपल्याला कळतील. काय करंट रेशोचा फॉर्म्युला? करंट ऍसेट करंट लॅब करंट असेट Divide by भागिले करंट लॅबिलिटी. करंट असेट डिवायडेड बाय करंट लॅबिलिटी. करंट असेट भागिले करंट लॅबिलिटी. म्हणजे कोणत्या दोन गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे? एक म्हणजे तुम्हाला करंट असेट माहित असणं गरजेचं आहे, आणि सेकंड वन करंट लॅबिलिटी देखील माहित असणं गरजेचं आहे. मग या करंट असेट मध्ये कोणकोणत्या अशा असेट आहेत की जे इन्क्लूड येतात? असेट तर भरपूर आहेत बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला बिल्डिंग असते, फर्निचर असतं, त्याच्यानंतर लँड असते, मशिनरी असतो, स्टॉक असतो, डेटर्स असतात, बिल्स रिसिवेबल असतात, कॅश असतात. मग यातल्या नेमक्या करंट असेट कोणत्या? तर त्या करंट असेट पहा, या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेले आहेत की कोणत्या असेट आहेत की ज्यांना आपण करंट असेट समजायचं. तर फर्स्ट काय सांगितले त्यांनी? सन्ड्री डेटर्स. काय आहे? करंट असेट. कोणाला म्हणतो सन्ड्री डेटर्स आपण? जी सांगा, कोणाला म्हणतो सन्ड्री डेटर्स? कोणाला म्हणतो? त्यांच्याकडनं पैसे यायचे त्यांना. एकच मिनिट हा. एकच मिनिट. पहा, मी तुम्हाला सांगत होतो की करंट असेट मध्ये कोणकोणते आयटम इन्क्लूड होतात. तर करंट असेट मध्ये सन्ड्री डेटर्स कशाला म्हणतो? की ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला आहे किंवा ज्यांच्याकडून आपल्याला पैसे येणं असतं, अशा सगळ्या व्यक्ती आपल्या काय असतात? सन्ड्री डेटर्स असतात. त्याच्यानंतर लूज स्टूल्स, सुट्टे भाग, बिल्स रिसिवेबल, हे काय असतात? आताच आपण बिल ऑफ एक्सचेंज टॉपिक शिकलोय. त्याच्यानंतर कॅश अँड बँक बॅलन्स. कॅश किंवा बँक बॅलन्स काय आहे? आपला करंट असेट आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन मार्केटेबल सिक्युरिटीज. इन्व्हेस्टमेंट इन मार्केटेबल सिक्युरिटीज म्हणजे शेअर मार्केटमध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर. त्याच्यानंतर तुमचे शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस. जर तुम्ही तुम्हाला कोणाला शॉर्ट टर्म लोन्स दिलेला असेल किंवा ऍडव्हान्स दिलेला असेल तर. स्टॉक किंवा इन्व्हेंटरीज ही तुमची करंट असेट. दरवाजा लाव रे दादू. दरवाजा बंद कर. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड म्हणजे काय? ऍडव्हान्स मध्ये एक्सपेन्सेस पेड केलं. तर ह्या सगळ्या ज्या आयटम आहेत ह्या तुमच्या काय समजल्या जाणार आहेत? कोण सांगते? करंट ऍसेट. व्हेरी गुड, करंट असेट. Current asset. अँड देन आफ्टर आपल्याला करंट लॅबिलिटी कोणकोणत्या आहेत ते पाहायचं. करंट लॅबिलिटी मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स, ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी करतो आणि ज्यांना आपण पैसे देणं लागतो, असे सगळे आपल्या करंट लॅबिलिटीज. बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. ऍडव्हान्स मध्ये इन्कम रिसिव्ड झाला. शॉर्ट टर्म लोन असेल, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील, अनक्लेम डिव्हिडंड असेल, तर हे सगळे आयटम कशाचे आहेत? करंट लॅबिलिटीचे आहेत. आता हे शिकत असताना की आता तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सगळेच दिलेले असतात का लॅबिलिटी? यातल्या सन्ड्री क्रेडिटर असेल, बिल्स पेएबल असेल आणि बँक ओव्हरड्राफ्ट असेल, बाकीचे आयटम नसतील. मग तुम्ही बाकीचे आयटम नसतील तर तुमच्या करंट असेट कोणत्या? ह्या तीन तीन फिगर आहेत, ह्या तीन फिगरची बेरीज म्हणजे करंट असेट. असेटच्या बाबतीत सेम तसंच आहे. डेटर्स असेल, तुम्हाला स्टॉक दिलेला असेल आणि कॅश बॅलन्स दिलेला असेल, म्हणजे ह्या तीन असेट ज्या तुमच्या असेट साइडला असणार आहेत, ह्या तीन असेटची टोटल म्हणजे तुमची काय असणार आहे? करंट असेट. म्हणजे हे जे आयटम दिलेले जनरली हे कॉमन करंट असेट मध्ये येतात, पण हे सगळेच तुमच्या बॅलन्स शीटला अपियर असतील असं नाही. सगळेच तुमच्या बॅलन्स शीट मध्ये प्रेझेंट असतील, दिलेले असतील प्रॉब्लेम मध्ये असं नाही. यातले काही थोडेफारच असतात. मग जेवढे असतात तेवढ्यांची टोटल करायची, ते आपणार आहेत करंट असेट. आणि लॅबिलिटीच्या बाबतीत पण सेम ऍट इज, म्हणजे आहे असंच. पुढे जायचं का? ओके, चला पुढं पहा.
एकच मिनिट ना. बघा आता आपल्याला पुढे बघायचं आहे लिक्विड रेशो. आता लिक्विड रेशो ह्याचा फॉर्म्युला खूप सोपा आहे. त्याला अजून काय म्हटलं जातं लिक्विड रेशोला, तर त्याची नावं लक्षात ठेवायची. लिक्विड रेशो त्याला ऑब्लिक क्विक रेशो देखील म्हटलं जातं आणि दुसरं अजून त्याला नाव आहे ऍसिड टेस्ट रेशो, असं देखील त्याला नाव आहे. लिक्विड रेशो, क्विक रेशो, ऍसिड टेस्ट रेशो अशी त्याला नावं असणार आहेत. आता लिक्विड रेशोचा फॉर्म्युला काय आहे, तर लिक्विड रेशोचा फॉर्म्युला बघा या ठिकाणी दिलाय. लिक्विड रेशो इज इक्वल टू लिक्विड असेट, त्यालाच क्विक असेट देखील म्हणू, डिवायडेड करंट लॅबिलिटी किंवा त्याला क्विक लॅबिलिटी देखील म्हटलं जातं. आता लिक्विड असेट आणि करंट असेट मध्ये काय फरक आहे, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा त्या टेबल कडे घेऊन जाईल. हा जो टेबल दिलेला आहे, हा टेबल यातले फक्त 2 आयटम नसणार आहेत तुमच्या करंट असेट म्हणजे लिक्विड असेट मध्ये. बघा कोणते 2 आयटम, तर एक म्हणजे करंट असेट मध्ये, एक म्हणजे तुमचा स्टॉक. स्टॉक हा तुमच्या असेट मध्ये इन्क्लूड होणार नाही आणि प्रीपेड एक्सपेन्सेस हे 2 आयटम तुमचे याच्यामध्ये इन्क्लूड नसतात. राहिलेल्या सगळ्या ज्या असेट असणार आहेत त्याला म्हणणार आपण क्विक असेट. कळते का डिफरन्स काय सांगितला मी? करंट असेट मध्ये 8 असेट दिलेले, त्या 8 असेट पैकी ह्या 2 असेट वगळायच्या आणि सगळ्या असेट कोणत्या असणार आहेत तुमच्या? क्विक असेट असणार आहेत. बघा त्यांनी तेच सांगितले. बघा काय सांगितले फॉर्म्युल्यामध्ये की लिक्विड असेट इज इक्वल टू करंट असेट मायनस स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. म्हणजे करंट असेट मध्ये जेवढे असेट आहेत त्यातनं फक्त स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस वजा करायचा, म्हणजे तुम्हाला काय भेटेल? आपली लिक्विड असेट किंवा क्विक असेट. कळलं? मग आता लिक्विड असेट म्हणजे त्यांनी पुढे पण फॉर्म्युला पण दिला असं कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स, डेटर्स, बिल्स रिसिवेबल आणि मार्केटेबल सिक्युरिटीज. आणि इथं त्यांनी लिक्विड लॅबिलिटी लिहायला पाहिजे होतं, ते करंट लॅबिलिटी झाले. प्रिंटिंग मिस्टेक या फॉर्म्युल्यामध्ये. या ठिकाणी असं पाहिजे होतं लिक्विड लॅबिलिटी. लिक्विड लॅबिलिटी हा फॉर्म्युला आहे, म्हणजे लिक्विड असेट डिवायडेड लिक्विड लॅबिलिटी. आणि फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणि लिक्विड लॅबिलिटी मध्ये काय होतं, ज्या आपल्या करंट लॅबिलिटी आहेत ह्या करंट लॅबिलिटी मधनं फक्त बँक ओव्हरड्राफ्ट आणि ऍडव्हान्स रिसिव्ड हे 2च आयटम, म्हणजे ऍडव्हान्स रिसिव्ड म्हणजे काय? ऍडव्हान्स इन्कम. पहा या ठिकाणी मी तुम्हाला लॅबिलिटी दाखवतोय. दरवाजा लाव. बघा मी तुम्हाला लॅबिलिटी या ठिकाणी दाखवतोय. कोणत्या लॅबिलिटी? बघा सन्ड्री डेटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट. ही बँक ओव्हरड्राफ्ट एक लॅबिलिटी घ्यायची नाही. आणि कोणतं? इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स हे 2 आयटम घ्यायचे नाही. बाकी सगळे आयटम जे लॅबिलिटीला असतील त्या तुमच्या लिक्विड लॅबिलिटी असतील. कळलं का? असेट मधनं कोणते 2 आयटम वगळणार तुम्ही? स्टॉक अँड प्रीपेड प्रीपेड एक्सपेन्सेस. आणि लॅबिलिटी मधून बँक ओव्हरड्राफ्ट आणि म्हणजेच तुमची काय असणार आहे? लिक्विड लॅबिलिटी असणार. हा लिक्विड लॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे. ही लिक्विड लॅबिलिटी मध्ये काय काय येतं तेवढं फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेला रिकाम्या जागेला वगैरे हे प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर इन्कम स्टेटमेंट रेशो. इन्कम स्टेटमेंट रेशो मध्ये पहा ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे. दिस रेशो मेजर रिलेशनशिप बिटवीन ग्रॉस प्रॉफिट आणि आता हा ग्रॉस प्रॉफिटच पाहिजे होता, नेट सेल्स. ग्रॉस प्रॉफिट अँड नेट सेल्स. इट इज calculate to measure the efficiency of production department. It is usually expressed in the form of percentage. हा पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस केला जातो. ग्रॉस प्रॉफिट चा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू काय म्हणतो आपण? नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. बघा ग्रॉस प्रॉफिट कशाला म्हणायचं? सेल्स जो आहे त्यातनं सेल्स मधनं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे तो माल तयार करण्यासाठी लागलेला खर्च. म्हणजे उदाहरणार्थ मला वस्तू बनवण्यासाठी 8 रुपये खर्च आलेला आहे, म्हणजे माझी कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे. आणि हा मी विकलेला आहे 10 रुपयाला.
₹2 जो माझा फायदा आहे, 10 रुपयाला विकला म्हणजे हा माझा सेल आहे आणि ही माझी कॉस्ट आहे. या सेल मधनं ही कॉस्ट वजा केली, ₹2 असणार माझा ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कळलं, ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. अजून कॉस्ट ऑफ गुड सोल्डचा दुसरा एक फॉर्म्युला त्यांनी दिलाय. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. आणि ग्रॉस प्रॉफिटचा त्यांनी तोच फॉर्म्युला इथे काय केलेला आहे, रिपीट झालेला आहे त्यांच्याकडून. नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आणि कॉस्ट ऑफ गुड सोल्डचा परत तोच त्यांचा फॉर्म्युला काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे या ठिकाणी. ओपनिंग स्टॉक प्लस परचेस डायरेक्ट एक्सपेन्सेस क्लोजिंग स्टॉक. आणि नेट सेल्स पहा, नेट सेल्स कसं कॅल्क्युलेट करायचं, तर नेट सेल्स इज इक्वल टू सेल्स मायनस सेल्स रिटर्न. तुमची जी विक्री आहे त्यातनं तुम्हाला काय माल रिटर्न भेटलेला असेल तर तो वजा करायचा आणि जो येतो तो काय असणार आहे, नेट सेल्स असणार आहे. आणि सर्वात मेन म्हणजे ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला जो आहे तो हा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट रेशोचा. काय ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला, ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट भागिले नेट सेल्स गुणुले 100 हा या ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे. लक्षात राहील का सर्वांच्या? चला पुढे जाऊया. एक्सपेन्सेस मे बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. बघा आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे. तर एक्सपेन्सेस मे बी डिवायडेड 2 पार्ट. 2 पार्ट मध्ये एक्सपेन्सेस डिवाइड केले जातात. एक तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि दुसरं नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. तर आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणाला म्हणायचं ते त्यांनी आधी सांगितले, ते समजून घेऊया. एक्सपेन्सेस विच आर इन्कर्ड बाय द बिझनेस फॉर रुटीन ऑपरेशन, म्हणजे बिझनेसचे जे रेग्युलर ऑपरेशन आहेत ते ऑपरेशन म्हणजे रेग्युलर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी जो खर्च येतो त्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणायचं. फॉर एक्झाम्पल ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, इट इज काय, ऑपरेशन एक्सपेन्सेस. मग ऑपरेटिंग प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये काय येतं तर ते समजून घेऊया. पहा, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये इन्क्लूड लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट. याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं, लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट, लॉस बाय फायर, गुडविल रिटर्न ऑफ, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस एक्सेट्रा. हे काय असणार आहे, तुमचे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असणार आहेत. आता पुढचा जो महत्वाचा रेशो अजून एक आहे तो आपल्याला पाहायचा आहे, नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट कोणत्या अकाउंट वरून आपल्याला समजतो, प्रॉफिट अँड प्रॉफिट अँड लॉस. लॉस. व्हेरी गुड. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला काय होता, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. फक्त चेंज काय पहा, चेंज कुठं होतं बघा. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला काय होता, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. नेट प्रॉफिट मध्ये फक्त घेताना काय घ्यायचं आहे, ग्रॉस प्रॉफिटच्या ऐवजी नेट प्रॉफिट घ्यायचा. नेट प्रॉफिट डिवायडेड सेल्स इंटू 100 हा फॉर्म्युला आहे. आणि नेट प्रॉफिट आपल्याला काय माहिती आहे, कुठं भेटतो आपल्याला, प्रॉफिट अँड लॉसला. आणि नेट प्रॉफिट रेशोचा अजून एक फॉर्म्युला त्यांनी सांगितला, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स, म्हणजे टॅक्स वजा करून जो प्रॉफिट येतो त्याला नेट प्रॉफिट म्हणायचं. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स डिवायडेड सेल्स इंटू 100 हा एक अजून नेट प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे. दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. फॉर्म्युले का म्हणतो लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला रिकाम्या जागेसाठी हे विचारले जातील. आता जर समजा हा टॉपिक झाला की टॉपिकवर मी लगेच तुम्हाला एक टेस्ट देईल, ती टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करायची. आता पुढे पहा, एकच मिनिट. सर्वांना दिसते का? हो. पहा,
हो सर. या ठिकाणी नेट प्रॉफिट रेशोचा अजून एक फॉर्म्युला सांगितलाय. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवायडेड नेट सेल्स इंटू 100 आणि प्रॉफिट इज इक्वल टू ऑपरेटिंग प्रॉफिट प्लस नॉन ऑपरेटिंग इन्कम मायनस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हा असणार आहे प्रॉफिट. आणि नॉन ऑपरेटिंग इन्कम त्याच्यामध्ये त्यांनी काय इन्क्लूड करायला सांगितलंय की इट इज इन्क्लूड इन्कम फ्रॉम नॉन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल इंटरेस्ट रिसिव्ड, त्याच्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड, कॉम्पेन्सेशन रिसिव्ड, refund received, profit on sale of fixed asset and investment. Such net profit can be taken before tax paid or after टॅक्स. म्हणजे आता त्यांनी नॉन ऑपरेटिंग इन्कम मध्ये कोणते नॉन ऑपरेटिंग इन्कम म्हणजे काय की जे रेग्युलर बिझनेस ऍक्टिव्हिटीनं होत नाही. आपली ऍक्टिव्हिटी काय असते? प्रोडक्शन करणे, सेल करणे आणि नफा मिळवणे हे ऍक्टिव्हिटी. परंतु हे प्रोडक्शन नाही बघा. इंटरेस्ट रिसिव्ह, बँकेत पैसे ठेवले, अकाउंट मधने इंटरेस्ट भेटलं. डिव्हिडंड, एखाद्या कंपनीचे भाग खरेदी केले, डिव्हिडंड भेटला. कॉम्पेन्सेशन, नुकसान भरपाई भेटली बँकेकडून किंवा आपण त्याला म्हणतो इन्शुरन्स कंपनीकडून. रिफंड रिसिव्ड असेल तर हे आपले काय रेग्युलर ऍक्टिव्हिटी पासून मिळणारे इन्कम नाही, हे नॉन रेग्युलर ऍक्टिव्हिटी आहेत आणि म्हणून त्याला नॉन ऑपरेटिंग इन्कम असं म्हणणार. आता ऑपरेटिंग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आणि ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता या ठिकाणी फक्त एक वाक्य शेवटचं आहे त्यांनी, द मेन पर्पज ऑफ द रेशो इज टू अंडरस्टँड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ह्याचा पहिला पर्पज आहे, मेन पर्पज आहे की आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे हे समजून घेण्यासाठी हा रेशो कॅल्क्युलेट केला जातो. आणि ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो त्याचा अर्थ त्यांनी दिलेला आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो इंडिकेट रिलेशनशिप बिटवीन ऑपरेटिंग प्रॉफिट अँड द नेट सेल्स. तुमचा नेट सेल्स किती आहे? नेट सेल्सचा फॉर्म्युला काय? सेल्स मायनस, कोण सांगते नेट सेल्सचा फॉर्म्युला? सेल्स मायनस नेट प्रॉफिट. नाही, नेट सेल्स, सेल्स मायनस सेल्स रिटर्न. व्हेरी गुड. सेल्स मायनस सेल्स रिटर्न. तर त्यांनी ऑपरेटिंग प्रॉफिट अँड नेट सेल्स मधलं रिलेशनशिप कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑपरेटिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. इट इज युजली एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज. हा पर्सेंटेज मध्ये दाखवला जातो. अँड इट इज ऑल्सो नोन ॲज नेट ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. आणि याला अजून काय म्हटलं जातं? नेट ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो असं देखील म्हटलं जातं. ऑपरेटिंग प्रॉफिट इज इक्वल टू ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो म्हणायला पाहिजे होत त्यांनी. रेशो इज इक्वल टू ऑपरेटिंग प्रॉफिट डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. हा त्याचा फॉर्म्युला आहे. वेअर ऑपरेटिंग प्रॉफिट, ओपी मीन्स काय? ऑपरेटिंग प्रॉफिट कशाला म्हणायचं? तर ग्रॉस प्रॉफिट मधनं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा केल्यानंतर जो प्रॉफिट भेटतो त्याला ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणायचं. आणि नेट सेल्स कशाला म्हणायचं? सेल्स मायनस रिटर्न मायनस अलाउन्सेस इज इक्वल टू नेट सेल्स. आणि सर्वात आता शेवट आपण येतोय ऑपरेटिंग रेशो मध्ये, म्हणजे यातला ऑपरेटिंग रेशो नंबर 2चा इन्कम स्टेटमेंट रेशो मधला. तर ऑपरेटिंग रेशो याचं मिनिंग काय आहे? इट एक्सप्रेस द रिलेशनशिप बिटवीन टोटल ऑपरेटिंग कॉस्ट अँड नेट सेल्स अँड इट इज एक्सप्रेस बाय वे ऑफ पर्सेंटेज मध्ये दाखवलं जातो. त्याचा फॉर्म्युला काय आहे ते बघा आधी. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे काय? माल विक्रीसाठी येणारा खर्च, त्याच्यामध्ये ऍड करायचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, त्याला भागायचं नेट सेल्सनी आणि त्याला गुणायचं 100नी. म्हणजे फॉर्म्युला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. वेअर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड अगोदरच आपण बघितलं होतं, ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस वेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक इज कॉल्ड कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. Operating expenses is equal to office and administrative expenses, selling and distribution expenses, finance expenses, excluding interest, loan and debenture. हे तर हे सगळं लक्षात ठेवा. आणि नेट सेल्स तुम्हाला माहिती आहे, नेट सेल्स इज इक्वल टू सेल्स मायनस सेल्स रिटर्न. आता पुढचे 2 रेशो असतील माझ्या अंदाजे कंबाईन रेशो, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन
प्रॉब्लेम सुरू करायचे. त्याला जर कंबाईंड रेशो मध्ये फर्स्ट रेशो आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजेच काय, बिझनेस काय करतो, काही वेळेस आपल्याकडील जो इन्कम असतो तो कुठं गुंतवतो, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. मग ह्या इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला काहीतरी प्रॉफिट होतो, तो प्रॉफिट म्हणजेच रिटर्न, आणि त्यालाच म्हणायचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रेशो. तर त्यांनी ते सांगितले, दिस रेशो मेजर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अँड इंटरेस्ट अँड कॅपिटल इन्व्हेस्ट. दिस रेशो इज कम्प्यूट टू द मेजर द ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ प्रॉफिटेबिलिटी ऑफ बिझनेस. रेशोचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स किंवा इंटरेस्ट अँड डिव्हिडंड डिवायडेड कॅपिटल एम्प्लॉयड इंटू 100. कन्सिडरिंग 12 सिलेबस, म्हणजे आता फक्त 12वीच्या सिलेबस साठी हा जो प्रॉफिट डज नॉट हॅव कंपनी ऍक्ट इन डिटेल, त्यासाठी त्यांनी फॉर्म्युला अतिशय सोपा दिलेला आहे. काय दिलेला आहे, नेट प्रॉफिट डिवायडेड कॅपिटल एम्प्लॉयड इंटू 100. एकच मिनिट. हा, नेट प्रॉफिट डिवायडेड कॅपिटल एम्प्लॉई इंटू 100 हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवा. आणि अजून एक 2 रेशो समजून घेऊ आणि नंतर आपण थांबूया, म्हणजे आपल्याला उद्यापासून प्रॉब्लेमला सुरुवात करायला. पहा, कॅपिटल एम्प्लॉई म्हणजे काय ते समजून घेऊ आधी. कॅपिटल एम्प्लॉईड. ओके, आता कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये काय काय येतं, तर इक्विटी शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, डिबेंचर कॅपिटल अँड अदर लॉंग टर्म लोन्स, हे सगळं कशामध्ये येतं, कॅपिटल एम्प्लॉयड मध्ये येतं. कॅपिटल एम्प्लॉयड मध्ये अजून काय फॉर्म्युला आहे कॅपिटल एम्प्लॉयड काढण्याचा, फिक्स असेट प्लस करंट असेट मायनस करंट लॅबिलिटी. किंवा याला आपण असं म्हणूया डायरेक्ट फिक्स आणि करंटच्या ऐवजी टोटल असेट मायनस करंट लॅबिलिटी असा देखील फॉर्म्युला होऊ शकतो. कारण की टोटल असेटचा फॉर्म्युला काय, करंट प्लस फिक्स असेट, आणि फिक्स असेट प्लस करंट असेट म्हणजेच टोटल असेट. म्हणून मी ह्या 2 ऐवजी असं जरी वापरलं तरी चालेल, टोटल असेट मायनस करंट लॅबिलिटी. आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉई, तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉई नंबर बी चा रेशो आहे. त्यांनी काय सांगितले, दिस रेशो मेजर रिलेशनशिप बिटवीन नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स अँड शेअर होल्डर फंड. द फंड आर सप्लाइड इक्विटी अँड प्रेफरन्स शेअर होल्डर. आणि त्यांचा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे, नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवायडेड नेट कॅपिटल एम्प्लॉई ऑब्लिक इक्विटी. नेट कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे टोटल असेट मायनस करंट लॅबिलिटी. मी जे इथं सांगितलं होतं तेच. बघा, त्यांनी नेट कॅपिटल एम्प्लॉइडचा हा फॉर्म्युला विस्तारित दिला आणि ते शॉर्ट मध्ये दिलेला आहे, टोटल असेट मायनस करंट लॅबिलिटी. आणि फिक्स असेट प्लस करंट असेट मायनस करंट लॅबिलिटी, जो आधी वर दिला होता तोच नंबर 2 ला दिलेला आहे. दिस रेशो इंडिकेट वेदर शेअर होल्डर फंड इज efficiently used or not. This ratio should be higher than RO. आणि आता आपल्याला पुढं हे इलिस्ट्रेशन्स आहेत, जे प्रॉब्लेम आहेत ते बघायचं आहे. थेअरी भाग संपलेला, एक अजून 1 किंवा 2 लेक्चर मध्ये हे टॉपिक संपून जाईल. थांबायचं का आज? हो सर.